शेतकरी मित्रांनो नमस्कार. नुसतं दूध काढून काय उपयोग नाही, ते विकता पण आलं पाहिजे आणि जास्त रेटने विकता आलं पाहिजे. तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. जे आज मी तुम्हाला अशी मशीन दाखवणार आहे ज्यामध्ये 11 ते 12 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही एक चांगला व्यवसाय सुरू करू शकता. आता मी पुणे येथील तळवडे येथे आहे. तर इथं आपल्यासोबत FB याचे प्रोसेसिंगची टेक त्या कंपनीचे ओनर आहेत, जे आपल्याला पूर्णपणे याविषयी माहिती देतील. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. सर नमस्कार. नमस्कार. एकदा नाव आणि पत्ता सांगा कंपनीचा. FNB प्रोसेस टेक तळवडे. किशोर जाधव नाव आहे माझं. बरं. तर तुम्ही बऱ्याच लोकांनी यांना गोडवामध्ये पण बघितलं असेल. हो. आणि तुमचं आता महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी नाव आहे. तर आता तुम्ही जे मशीन बनवता त्याच्याविषयी काय काय आपल्या कंपनीमार्फत बनवता ते एकदा माहिती सांगा डिटेल्समध्ये. आपल्या कंपनीमध्ये आपण टोटल टंकी प्रोजेक्ट बनवतो. मिल्क प्रोसेसिंग प्लांट, त्यानंतर RMT, जे काय दुधा रिलेटेड जे काय जेवढ्या काय मशिनरी आहेत त्या सगळ्या मशिनरीचं सोल्युशन, टेक्निकल स्पेसिफिकेशन सगळं आपण आपल्या कंपनीमध्ये प्रोव्हाइड करतो. सगळ्यात महत्त्वाचं की हा जो व्यवसाय करताय तो तुम्ही कधीपासून करताय आणि कसं काय व्यवसायाकडे आला तुम्ही? या व्यवसायाकडे जवळपास आम्ही 10 ते 12 वर्ष झालं या व्यवसायामध्ये आहे. डेअरी मशिनरी वगैरे बनवतो आम्ही. 12 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आमचा. आणि शक्यतो छोट्या ज्यांच्याकडे दूध कमी प्रमाणात आहे त्यांना एक मोठा प्लॅन्ट वगैरे या गोष्टी लावायच्या म्हटलं तर जास्तीत जास्त 25 लाख ते 30 लाख रुपये खर्च मिनिमम छोट्यातला छोटा लावायचा असेल तरी एवढा खर्च येतो. बरेच शेतकऱ्यांची रिक्वायरमेंट होती की आम्हाला कमी बजेटमध्ये कमी जागेमध्ये बसणारा काहीतरी सोल्युशन पाहिजे त्याच्यावरती. त्यासाठी आम्ही हे नवीन प्रोजेक्ट बनवलेलं आहे. ते जवळपास 11.5 लाखामध्ये आपलं पूर्ण अख्खं प्रोसेसिंग युनिट बसतं याच्यामध्ये. ठीक आहे. बरं. आता हे जे युनिट आहे ते किती जागेमध्ये बसतं आणि याचा कन्सेप्ट कसं काय आला तुमच्या डोक्यामध्ये? याचा कन्सेप्ट ॲक्च्युली बरेच शेतकरी मित्र कसं आहे, आपला एवढा मोठी कॉस्ट वन टाइम सुरुवातीला बेअर करू शकत नाही. त्यासाठी आम्ही एक छोट्या प्रमाणामध्ये छोट्या जागेमध्ये विदाऊट बॉयलर विदाऊट IBT सिस्टम बनवलेली आहे. त्यामुळे याचा फायदा असा आहे की कमी किमतीमध्ये रनिंग कॉस्ट ही कमी आहे आणि इनिशियल कॉस्ट ही कमी आहे याच्यामध्ये. ठीक आहे. तर मग आता हे जे युनिट आहे ते तुमचा आता कोणाला घ्यायचं असेल तर त्याची काय प्रोसेस आहे? युनिट माझा कॉन्टॅक्ट नंबर मी ऑलरेडी दिलेला आहे, तुम्हाला स्क्रीनिंगवरती दिसेल सुद्धा. डायरेक्ट आपण फॅक्टरीला वगैरे व्हिजिट करू शकता किंवा आपले कस्टमर बेस पण आहेत. 4-5 ऑर्डर ऑलरेडी आपण दिलेल्या आहेत कस्टमरला. त्यांचाही कॉन्टॅक्ट आपण देऊ शकतो. तिथे आपण व्हिजिट करू शकतो आणि मशीन बघू शकतो. ओके. आता मशीनची आपण तिथं जाऊन डायरेक्टली मशीन बघूया आणि त्याची माहिती पण बघूया. तुम्ही असाच व्हिडिओ हा बघत राहा. आता सर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला हा आहे की हे जे मशीन आहे तुम्ही किती जागेमध्ये म्हणजे केले ते बसू शकतात आणि किती इन्व्हेस्टमेंट प्रोसेस कशी आहे याची नक्की हा व्यवसाय टाकण्याची? या व्यवसायामध्ये फर्स्ट की बाबा हे मशीन आपल्याला फक्त 7 बाय 12 7 फूट बाय 12 फुटामध्ये पूर्ण प्रोसेसिंग प्लांट बसतोय आपला. ठीक आहे. आणि फक्त 11.5 लाख किमतीमध्ये अख्खा प्रोसेसिंग प्लांट होतो. याच्या पुढं एक पॅकिंग मशीन लावलं तर डायरेक्ट आपण पॅकिंग चालू करू शकतो. किंवा दुसरं पनीर वगैरे बनवायचं असेल तर पनीरसाठी एक सेपरेट आपल्याला इन्स्ट्रुमेंट वगैरे घ्यायला लागतील. पण हा प्रोसेस प्लांट पूर्ण आपला एवढ्या जागेतच बसतो. ओके. आता हे मशीन कसं काम करतं ते एकदा आम्हाला सांगा. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण दूध घेणार सगळ्यात पहिल्यांदा बॅलन्स टँकमध्ये. बॅलन्स टँकमधून दूध घेतल्यानंतर पुढं आपला फीड पंप दिलेला आहे. इथं फीड पंपातून पुढं आपल्या PHE मध्ये दूध ट्रान्सफर होणार. पुढं ट्रान्सफर झाल्यानंतर इथं इन झाल्यानंतर क्रीम सेपरेटरसाठी आपण एक ऑप्शन दिलेला आहे. आपण याच्यातून क्रीम सेपरेट करू शकतो. दुसरी गोष्ट होमोजनायझेशन ज्यांना करायचं आहे त्यांच्यासाठी होमोजनायझेशन पण दिलेलं आहे. होमोजनायझरही दिलेलं आहे स्किडमध्ये. त्यानंतर होमोजनायझेशन झाल्यानंतर 20 सेकंदाचं आपण होल्डिंग ठेवलेलं आहे. होल्डिंग झाल्यानंतर दूध पुढं पास होतं आहे. जर 80 डिग्री आपलं टेम्परेचर नाही आलं तर रिसर्क्युलेशनमध्ये जातं. इथं टेम्परेचर आल्यानंतरच दूध पुढं पास होतं आहे. पास झाल्यानंतर 4 डिग्रीला जे आपल्याला फायनल आउट पाहिजे ते आत्ता 4 डिग्री आपण इथं पाहू शकता की बाबा 4 डिग्री बॅलन्स टँकमध्ये आत्ता टेम्परेचर आपलं 4 डिग्रीनी प्रोसेस झालेलं आहे. इथं पॅनलमध्ये जर आपण बघितलं आपला टेम्परेचर प्रोग्राम आहे 84चा. ठीक आहे. 84 आत्ता आपल्याला पाश्चरायझेशन होल्डिंगमध्ये जे दूध आहे ते 80 डिग्रीचं दूध गेलेलं आहे ऑलरेडी. त्यानंतर 80 डिग्री झाल्यानंतर परत 4 डिग्रीनं आपल्याला बाहेर काढायचे. मशीन एवढा चांगला परफॉर्मन्स देते. आपण 3 डिग्रीनं आत्ता दूध बाहेर काढतोय. आणि याच्यामध्ये पॅकिंग मशीन कुठं बसवू शकतो आपण? पॅकिंग मशीनसाठी ऑप्शन दिलेला आहे. हा जो आपला फायनल आउटलेट आहे
या फायनल आउटलेटमधून आपण डायरेक्ट पॅकिंग मशीन इथं कनेक्ट करू शकतो. पॅकिंग मशीन अवेलेबल होते, आमच्याकडे आहे पॅकिंग मशीन. जर कस्टमरची रिक्वायरमेंट असेल तर आपण एक्स्ट्रा त्यांना जोडून देऊ शकतो. आता तुम्ही मला बऱ्यापैकी सगळी माहिती सांगितली मशीन काम करतं, तर हे मशीन चालवण्यासाठी काही वेगळं प्रशिक्षण वगैरे घ्यावं लागतं का? नाही, याच्यासाठी प्रशिक्षणाची अशी गरज नाही. तुम्हाला रिक्वायरमेंट असेल तर आपण देऊ शकतो, पण प्रशिक्षण घेण्यासारखं असं याच्यामध्ये आपण एवढं सोपं करून ठेवलेलं आहे. फक्त 2 ते 3 बटन दिलेले आहेत. 3 बटनावरती पूर्ण अख्खा प्रोसेसिंग प्लांट आपला चालवता येऊ शकतो. ओके, बरं. आता हे मशीन एवढं कमी किमतीत तुम्ही कसं काय देताय? कारण बरेच शेतकऱ्यांना वाटत असेल की कसं काय एवढं युनिट पूर्णच देताय तुम्ही त्यामध्ये. ॲक्च्युली काय आहे ना, याच्यामध्ये प्रोसेसिंग प्लांटमध्ये बऱ्याच गोष्टी लागतात. जसं की बॉयलर लागतो, IBT लागते, त्यानंतर चिलर लागतो, त्याच्यासाठी एक्स्ट्रा लागणारे जे काही पंप वगैरे लागतात, हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये स्किप झालेल्या आहेत. ते सगळे युनिट आपण छोट्या एवढ्या याच्यामध्ये बनवलेले आहेत. बॉयलरचे आपले पैसे वाचलेले आहेत, IBTचे पैसे वाचलेले आहेत, त्यामुळे याची कॉस्ट कमी झालेली आहे. ओके, म्हणजे तुम्ही बऱ्यापैकी जो ज्याची गरज नाही ते भाग तुम्ही हे करून टाकलेला आहे. गरज नाही म्हणण्यापेक्षा आपण जे गोष्टी लागणार आहेत त्याला आपण दुसरे ऑप्शन दिलेले आहेत इथं कमी किमतीमध्ये. बरं. तर आता हे मशीनची काय गॅरंटी वॉरंटी मिळते का? मशीनची गॅरंटी वॉरंटी 1 वर्ष पूर्ण फ्री सर्व्हिस राहणार आहे. मशीनला काही झालं तरी सुद्धा पूर्ण जबाबदारी आमची राहणार आहे. बरं. पूर्ण म्हणजे 1 वर्षाचं तुम्ही देता? 1 वर्षामध्ये काही होऊ द्या मशीनला, पूर्ण 100% आपली जबाबदारी. स्पेअर पार्ट वगैरे याचे काय लागले तर? याला शक्यतो स्पेअर पार्टची काही गरज पडतच नाही, कारण पूर्ण जे आपण बघताय की बाबा पूर्ण SS मध्येच आहे. मग याच्यामध्ये वेअर अँड टेअर होण्यासारखं काही नाही किंवा फुटण्यासारखं सुद्धा काही नाही. प्रॉब्लेम आला तर फक्त पंपाच्या सीलला वगैरे येऊ शकतो, त्याच्यासाठी आपण स्पेअर वगैरे एक्स्ट्रा दिलेले. तर SS ची क्वालिटी काय वापरली तुम्ही त्यामध्ये? SS 304 जे फूड ग्रेड आहे तेच वापरलेले आपण. ओके, आता हे सगळं मशीन ज्यांना कोणाला यूज करायचं, आता बरेच लोक ऑल इंडिया महाराष्ट्रातून तुमचे मशीन घेण्यासाठी कॉल करतील, तर त्यासाठी त्यांना काय सबसिडी किंवा काय डिस्काउंट आणि काय असे काय मिळते का तुमच्या मार्फत? ॲक्च्युली सबसिडीचं प्रत्येक स्टेट वाईज सेपरेट टर्म अँड कंडिशन राहतात. आपण सबसिडीसाठी लागणारे जे काही डॉक्युमेंटेशन आहेत, कोटेशन आहे, त्या सगळ्या गोष्टी आपण प्रोव्हाइड करू शकतो. ओके, म्हणजे त्यांना काय कोटेशन वगैरे लागलं तर ते सगळी मदत आम्ही करतो. ओके, तर मशीन आता बघायचं असेल त्यांना तर इथं येऊन व्हिजिट करू शकतात? हो, आपल्या इथं येऊन करू शकतो, काही अडचण नाही. आता हे जे मशीन आहे ते किती कॅपॅसिटीचं आहे आणि कमीत कमी कोणत्या शेतकऱ्यांसाठी किंवा कोणत्या तरुण उद्योजकांसाठी हे उपयोगी पडू शकतं? ज्यांच्याकडे कमीत कमी 100 लिटर जरी दूध असेल, 100 लिटर दूध असेल ते शेतकरी सुद्धा हे मशीन वापरू शकतात. 100 लिटर पासून 4000 लिटर जरी दूध असेल, 4000 लिटर वाल्यांना सुद्धा हे मशीन सुटेबल आहे. 8 तासामध्ये आपण 4000 लिटर आरामशीर दूध प्रोसेस करू शकतो. ओके, हे याचे जे लाईटीचं आहे म्हणजे सगळं लाईटवर चालतं, तर ह्यासाठी किती लाईट लागते, त्याचं व्होल्टेज किती असलं पाहिजे आणि कुठं हे यूज होऊ शकतं, आणि सौर ऊर्जेवर चालतं का? सौर ऊर्जेवरती चालतं. हे 3 फेज लाईट याला लागते. 25 HP लोड सफिशियंट आहे. स्टार्टिंग लोड 25 HP, रनिंग लोड आपण 20 HP सुद्धा 20 HP वरती मशीन चालतंय आपलं. सौर ऊर्जेवर चालतं पण? हो, चालतंय, सौर ऊर्जेवरती चालतंय. ओके, आता ह्याचं लाईट बिल किती येऊ शकतं मग? याचं प्रोसेसिंग आपण काउंट केलं तर तासाला 500 लिटर दूध आहे. 500 लिटर दूध प्रोसेस झाल्यानंतर आपण 1 तासाला 17 युनिट याचे युनिट येतात याला 1 तासामध्ये. आणि 1 लिटरला जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 35 ते 40 पैसे फक्त 1 लिटरला खर्च येतो. म्हणजे कमी येतो? म्हणजे कमी. आपण रेग्युलर प्रोसेस प्लांटमध्ये आपल्याला 1 ते ₹1.25 खर्च येतो. तोच खर्च आपला रनिंग कॉस्टमध्ये एकदम कमी झालेला आहे. 35 ते 40 पैशामध्ये 1 लिटर दूध आपलं प्रोसेस होत आहे. आता याच्यात कॅपॅसिटी वाढवून मिळते का? नाही, सध्या तरी आपण डिझाईन केलेलं आहे 500 लिटर पर आवरच्या हिशोबाने. 1000 लिटर अजून आपले R&D चालू आहे त्याच्यावरती. ते मशीन पुढच्या नेक्स्ट इयरमध्ये आपल्याला मिळून जाईल. ओके, आता तुम्हाला पण माहीत असेल की जे दूध शेतकऱ्यांपर्यंत येतं किंवा कोण दूध संकलन करतं, तर ते दूध त्याचं टेम्परेचर असतं ते कसं पण असू शकतं, असं काय फिक्स नसतं. तर ते डायरेक्टली यामध्ये टाकून हे पाश्चराइज होऊ शकतं का दूध? हो, 100%. आपण 4 डिग्री घेऊन प्रोसेसिंग करतो. 80 डिग्री घेऊन जातो, परत 4 डिग्री घेऊन येतो. पण याच्यामध्ये आपण 35 डिग्री जरी आपलं नॉर्मल टेम्परेचरचं 35 डिग्रीचं जरी दूध घेतलं तरी ते आपण प्रोसेसिंग करू शकतो. ओके, त्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही? काही प्रॉब्लेम येत नाही त्याला. आता बरेच तरुण आपला व्हिडिओ बघत असतील, तर आता हे मशीन वापर करून त्यांना पैसे कमवायचे असं पण त्यांना वाटते, तर यापासून नुसतं दुधाचाच हे करू शकतं का, अजून काय उपयोग आहे याचा?
हे मशीन जे आहे आपलं मल्टीपर्पज आहे. याच्यामध्ये आपण पाऊच पॅकिंगही करू शकतो 4 डिग्री. त्याच्यानंतर आपण पनीरसाठी 80 डिग्री सुद्धा दूध आपल्या याच्यातून बाहेर निघतंय. कडसाठी आपल्याला 45 डिग्री लागणार दूध सुद्धा याच्यातून बाहेर निघतंय. तर आपण बाय प्रोडक्ट सुद्धा याच्यामध्ये करू शकतो. असं नाही की फक्त पॅकिंगसाठीच उपयोगी होणार आहे. तर बाय प्रोडक्ट हे आपण करून याच्यामधून भरपूर पैसे कमवू शकतो. ओके. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की आमचे व्ह्यूवर बघतायत, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनल नवीन असेल, तुम्ही कधी बघितलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला आमचे नवीन व्हिडिओ येणार आहेत त्याची माहिती लगेच पोहोचत जाईल. आणि आमचे कोण व्ह्यूवर आमच्या चॅनलचं नाव सांगून तर तुमच्याकडं आले तर त्यांना काय डिस्काउंट वगैरे काय सुविधा देऊ शकाल का? आपण नक्कीच त्यांचा मान सन्मान करू. ओके. तर शेतकरी मित्रांनो, नक्की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला जर पैसे कमवायचे असतील तर हा व्हिडिओ नक्कीच सेव्ह करून ठेवा. धन्यवाद.